नमस्कार मित्रांनो, स्टार प्रॉवर सध्या नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते. 5 जानेवारीपासून मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका दाखल झाली. तर 19 जानेवारीपासून तुझ्या सोबतीने ही नवी पोली मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अशातच स्टार प्रॉने आणखी एका नव्या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. AI या तंत्रज्ञानाने तयार केलेला हा प्रोमो सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. तर स्टार प्रॉवर सुरू होणाऱ्या या नव्या मालिकेचं नाव आहे बाई तुझा आशीर्वाद. यामध्ये असे दाखवण्यात आले की एक तरुण लग्न झाल्यानंतर नववधूला त्याच्या राहत्या घरी घेऊन येतो. तो त्याच्या घराचं खूप कौतुक करतो. 4 भावांचं ते घर असतं. घरामध्ये इतर कोणतीही स्त्री नसते. घराची अवस्था फार वाईट दाखवण्यात आली आहे. सर्वत्र पसारा पाहून या नववधूच्या हातातील लग्नाचा हार खाली पडतो. पण ती पदर खोचून सगळं घर सावरण्याचा आणि आवरण्याचा प्रयत्न करते, असं शेअर केलेल्या या प्रोमोमध्ये पाहायला मिळते. घराला घरपण बाईमुळे येते त्याच्यासोबत तिची गोष्ट, असं म्हणत या मालिकेचा हा नवीन प्रोमो शेअर केला आहे. तर शेअर केलेल्या या प्रोमोच्या खाली बऱ्याचशा नेटकऱ्यांनी कमेंट्स करत ही अभिनेत्री लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेतून प्रमुख भूमिकेत दिसलेली कला म्हणजेच ईशा केसकर असल्याचं बऱ्याच जणांनी सांगितलं आहे. लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेतील तिची कलाची भूमिका खूपच गाजली होती. मात्र अचानक तिने या मालिकेतून ब्रेक घेतला. त्यानंतर प्रेक्षकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती. ईशाने या मालिकेतून ब्रेक घेतल्यानंतर अवघ्या 1च महिन्यात ही मालिका बंद झाली. दरम्यान काही दिवसापूर्वीच ईशा केसकरने ती नवीन प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येते असं तिने सोशल मीडियावर सांगितलं होतं. आता हा तिचा नवीन प्रोजेक्ट ही मालिका आहे का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर ईशाला या नव्या मालिकेत पाहायला तुम्हाला आवडेल का हे कमेंट्स करून नक्की सांगा. जर ईशा केसकर नसेल तर या मालिकेत अजून कोणकोणते कलाकार झळकतात आणि ही मालिका स्टार प्रॉवर कधीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर या नव्या मालिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं, यासोबतच या नव्या मालिकेत प्रमुख अभिनेत्री म्हणून तुम्हाला कोणाला पाहायला आवडेल हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.